नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की बोर विहीर कशी नोंद करायची। ह्याच्या अगोदर देखील मी एक व्हिडिओ बनवला आहे बोर विहीर कशी नोंद करायची। त्यामध्ये लोकांना प्रॉब्लेम कसे येत आहेत, बोरला किती जागा सोडली पाहिजे, किती त्या 0.0 काहीतरी समथिंग असतं ते किती सोडलं पाहिजे, त्याच्यासाठी मी हा नवीन व्हिडिओ बनवत आहे। त्याच्यामध्ये संपूर्ण माहिती सांगेन बोर व विहीर कशी नोंद करायची। चला तर मग आपण आता मोबाईलच्या स्क्रीनवर जाऊया आणि संपूर्ण माहिती सांगतो। पहिल्यांदा चॅनलवर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओलाही लाईक करा। तर आपण आता मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे। सर्वप्रथम तुम्हाला प्ले स्टोअरवरती जायचं आहे। त्याच्यानंतर सर्च बारमध्ये जाऊन ई पीक पाहणी असे करायचं आहे। ई पीक पाहणी केल्या तुमच्या मोबाईलमध्ये जर इन्स्टॉल नसेल तर इन्स्टॉल ऑप्शन येईल, इन्स्टॉल असेल तर ओपन ऑप्शन येईल। तर आपण आता इथूनच ओपन ऑप्शनवरती क्लिक करतो। त्याच्यानंतर तुम्हाला असं इंटरफेस दिसेल, त्या साईडला स्क्रोल करून जायचं आहे। त्यानंतर महसूल विभाग निवडून घ्यायचा आहे तुमचा। महसूल विभागानंतर खाली टिक दिसतो, ॲरोवर क्लिक करून पुढे जायचं। त्याच्यानंतर तुम्हाला लॉग इन पद्धत विचारेल, शेतकरी म्हणून लॉग इन करायचं का इतर म्हणून। तर आपण शेतकरी म्हणून लॉग इन करणार आहोत, तर शेतकरीवर क्लिक करूया। त्याच्यानंतर इथं मोबाईल क्रमांक टाका म्हणून येईल, तर आता मी मोबाईल क्रमांक टाकून पुढेवर क्लिक करतो। मोबाईल क्रमांक टाकून मी पुढेवर आलेलो आहे। सर्वप्रथम महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही जर हा नंबर पहिल्यांदा टाकून जर नोंद केली असेल तर तुम्हाला खातेदार निवडामध्ये ॲटोमॅटिक येईल। ते खातेदार तुम्ही निवडून इथं बघू शकता 3 नाव आहेत, मी हाईड केलेले आहेत कारण ह्या नंबरवरती ही नोंद आहेत। तर हे जे नोंद असतील ते तुम्हाला दिसून जातील। आणि दुसरी गोष्ट, ह्याचंच जर तुम्ही संकेतांक विसरला असाल तर संकेतांक विसरल्यावर क्लिक करून ह्या खातेदारांची तुम्ही नावे पाहू शकता। म्हणजे तुम्ही काय करायचं, त्या खातेदाराचं नावावरती क्लिक करायचं आणि संकेतांक विसरल्यावरती क्लिक करून घ्यायचं, तुम्हाला संकेतांक दिसेल। इथं मी हाईड केलेलं आहे माझं असल्यामुळे, ठीक आहे। आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही पहिल्यांदाच नोंद करत असाल, नवीन खातेदार नोंदणी करावर ऑप्शनवर क्लिक करून घ्यायचे आहे। त्याच्यावर क्लिक केले तुम्हाला प्रथम विभाग निवडून घ्यायचा, ते स्टार्टिंगलाच महसूल विभाग ॲटोमॅटिक येऊन जाईल। त्याच्यानंतर तुम्ही जिल्हा सिलेक्ट करून घ्यायचा तुमचा। जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला तालुका सिलेक्ट करायचा आहे। त्याच्यानंतर मी फक्त तुम्हाला डेमो दाखवायचं म्हणून कोणतेही गाव निवडून एक दाखवतो। इथं मी कोणतेही गाव पकडतो, इथं माझंच काय असं काही नाही, एक गाव निवडले। त्याच्यानंतर तुम्हाला ते शेतकऱ्याचं पहिले नाव, मधले नाव, आडनाव काहीही माहीत असेल ते तुम्ही टाकून घ्यायचे। तर समजा गट क्रमांक तुम्हाला टाकून घ्यायचा आहे, तर गट क्रमांक म्हणजे सर्वे नंबर तुम्ही इथे टाकून शोधावरती क्लिक करायचं आणि त्या माणसाला शोधून पुढे जो क्लिक बटन दिसतंय ना, ह्या ॲरोसारखं पुढच्या साईडचं, त्याच्यावर क्लिक करून पुढे जायचं आहे। तर हे तुमचं नाव, आता ह्याच्यामध्ये ऑलरेडी माझं नाव असल्यामुळे मी संकेतांक डायरेक्ट टाकून पुढे जातो आहे। 72 हाईड करतो आहे मी, पुढच्या ॲरोवर क्लिक केलेलं आहे। तर शेतकरी निवडून आलेले तुम्हाला आता इंटरफेस दिसेल असा, कायम पड, चालू पड नोंदणी, पीक माहिती नोंदवा। तर सर्वप्रथम आपलं महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला विहीर व बोर निवडायचे, त्यामुळे कायम पडवरती मी क्लिक करून आज जातो आहे। त्यानंतर खाते क्रमांक निवडा। खाते क्रमांक म्हणजे हा शेतकऱ्याचा खाते क्रमांक असतो, जो एका शेतकऱ्याचा एक असतो। त्यानंतर गट क्रमांक, तुमचा ज्या सर्वे नंबरमध्ये नोंद करायची आहे तो सर्वे नंबर नोंद करायचा आहे। तर मी आता क्लिक करतो आहे, माझं एक इथं हाईड करतो आहे मी, तर ह्याच्यावर तुम्ही क्लिक करून घ्यायचं, ते तुम्हाला ॲटोमॅटिक दाखवेल तुम्ही स्टार्टिंगला निवडलं असल्यामुळं। त्यानंतर कायम व चालू पड प्रकार निवडायचे, तर आपल्याला बोरवेल ही कायमच असते नोंद करायची, म्हणून कायम पडवरती क्लिक करा। तर पडमध्ये आपल्याला तुम्हाला टाईप निवडायचं, म्हणजे काय करायचं आहे, विहीर नोंदवायची आहे का बोर नोंद करायची। तर इथं कसं दिलेलं आहे बघा, 1 विहीर पड, 2 विहीर पड, म्हणजे किती नोंद करायची। तर विहीर करायची असेल तर 1 विहीर पड करा, कुपन नलिका करायची असेल तर कुपन नलिका। तर मी इथे करतो आहे बघा, कुपन नलिका पड। क्लिक केल्या क्षेत्र विचारते। आता क्षेत्र म्हणजे कसे टाकायचे, जेवढे कमीत कमी होईल तेवढे टाकायचे, कारण तुम्हाला दुसरीकडे पण ती वापरता येईल। फक्त उतारायला तुम्हाला बोर तर नोंद दिसेल, क्षेत्र काय लय जाणार नाही, त्यासाठी मी 0.001। त्याच्यानंतर तुम्हाला खालच्या टिकवरती क्लिक करून घ्यायचं आहे। इंटरनेट स्लो असल्यामुळे थोडाफार लोड घेऊ शकतं तुमच्याही मोबाईलमध्ये। त्याच्यानंतर तुम्हाला लोड खाऊन असा इंटरफेस दिसेल। सर्वप्रथम तुम्ही वरच्या साईडला बघू शकता, तुम्ही जो खातेदाराचं नाव निवडलं आहे, खाते क्रमांक व भूमापन व गट क्रमांक असे नाव म्हणजे सर्वे नंबर निवडलं आहे, हे तुम्ही माहिती तपासून घ्यायची। आता इथं मी ब्लर केलेलं आहे माहिती असल्यामुळं। आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिलं तुम्ही कुठूनही नोंद करू शकत होता, परंतु आता कसं झालेलं आहे, GPS च्या साहाय्याने, पहिले पण GPS च्या साहाय्याने होतं, पण एवढं काही लक्ष नव्हतं, म्हणजे कुठूनही तुम्ही नोंद बिन करू शकत होता, फोटो बिटो कसा बिन काढून। परंतु आता कसं झालेलं आहे, इथं तुम्ही बघू शकता क्लिअरली, मी इथं माझा सर्वे नंबर एक साईडला दिलेला आहे आणि ते म्हणतो तुम्ही त्या सर्वे नंबरमध्ये नाही, त्या सर्वे नंबरमध्ये गेल्या शेवटी आता मला नोंदच करता येते। त्यासाठी खाली काय म्हणतं आहे बघा,
GPS अचूकता दाखवतो आहे, अक्षांश रेखांश दाखवतो आहे. म्हणजे थोडक्यात कसं झालेलं आहे, त्या रानामध्ये जाऊनच नोंद करावी लागेल. आता मी दूर असल्यामुळे तुम्हाला पुढची स्टेप मी डायरेक्ट सांगतो आहे. तुम्ही ह्याच्या रानामध्ये जाऊन इथं खाली लिहिलेलं आहे पुढे जावर ते क्लिक केल्यामुळे मला इथं पुढे जाऊ देत नाही, कारण काय म्हणतं GPS अचूकता व गटपासून अंतर अद्ययावत करण्याची अद्ययावत बटन दाबा. म्हणजे हे जरा चुकीचं आहे म्हणते. मी आता अद्ययावत केलं तरी पण ते पुढं जाणार नाही, कारण मी दुसऱ्या सर्वे नंबरमध्ये. तर तुम्ही काय करायचं, अद्ययावत करून पुढे जावं क्लिक करायचं. तुम्हाला त्याच्यानंतर मला वाटतं म्हणजे तेच होणार आहे. पुढे जाऊन छायाचित्र तुम्हाला घ्यावं लागतील, म्हणजे 2 फोटो काढावे लागतील. तुम्ही त्या बोरचे फोटो काढायचे आणि तिथं सेव्हवरती खाली पुढं टिक विक येईल, ते क्लिक केले ना ते तुमचं सेव्ह होईल आणि 48 तासानंतर तुमच्या उतार्याला बोर व काय तुम्ही नोंद जी केले विहीर ते नोंद होऊन जाईल. तर असेच नवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब व व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.